राज्यसभेत बँकर्स बुक एव्हिडन्स बिलवर चर्चा सुरू असताना खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी हस्तलिखित इंग्रजीत प्रभावी भाषण करत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले। आधुनिक आणि डिजिटल बँकिंग व्यवस्थेच्या दिशेने या विधेयकाचे महत्त्व त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले। राज्यसभेमध्ये बँकर्स बुक्स एव्हिडन्स बिल यावर चर्चा सुरू असताना खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी अस्खलित इंग्रजीत प्रभावी भाषण करत सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं। आपल्या भाषणामध्ये डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी महाराष्ट्राचे नेते आणि महिला सक्षमीकरणाचे प्रणेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अभिनंदन केलं। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रयत्नांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला। चुलीच्या चौकटीतून बाहेर पडलेली आजची नारी केवळ घरच नाही तर देशाची अर्थव्यवस्थाही समर्थपणे चालवत आहे असा संदेश देत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर त्यांनी भर दिला। डॉक्टर वाघमारे यांनी 125 वर्ष जुन्या वसाहतवादी कायद्यांमध्ये बदल करून देशाला आधुनिक आणि डिजिटल युगासाठी सज्ज करणाऱ्या या विधेयकाचं महत्त्व अधोरेखित केलं। Honorable Deputy Chairman sir, thank you for giving me this opportunity to express my views on Bankers Books Evidence Bill 2026. On behalf of my party Shiv Sena, sir, I rise here today to support the bill. Sir, today the House is going to witness the historical moment, the end of 135 years old colonial British rule and the beginning of new revolutionary changes which make our country future ready. Sir, on behalf of our leader, Honorable Deputy Chief Minister of Maharashtra Eknath Shinde ji, who is the torchbearer of women empowerment and started a very important scheme like Ladki Bahin and gifted the financial freedom to the women, I would like to congratulate Honorable Finance Minister Nirmala Sitharaman ji. Sir, I think she is giving a very strong message of women liberation and women empowerment, not only to the country but to the entire nation. And I think, sir, she proved that चूल्हे चौके की चौखट से निकलकर नया इतिहास रचाती है। चूल्हे चौके की चौखट से निकलकर नया इतिहास रचाती है। भारत की नारी आज सिर्फ घर ही नहीं बल्कि देश की अर्थव्यवस्था भी चलाती है। मजबूत इरादे, अदम्य साहस, बुलंदियों को छूता मान है। मजबूत इरादे, बुलंद साहस, बुलंदियों को छूता मान है। अंतरिक्ष से लेकर अर्थव्यवस्था तक नारी शक्ति ही देश की शान है। Sir, I think this bill also reflects the larger vision of our Prime Minister Honorable Narendra Modi ji. Sir, I think the technology has changed the way India banks and this bill changes the way India proves. Sir, this is the real significance of this legislation. Sir, this bill is a bridge from 1891 to 2026, from paper to digital, from colonial era banking to future ready banking, and from digital transactions to digital justice. So let us not look at this merely as a replacement of an old rule. Let us see it as a statement of confidence in new India, and India that is digital, dynamic and ready for the future. With these words, I extend my full support to the bill, sir. Jai Shivraj, Jai Bhim, Jai Maharashtra. 1891 ते 2026 कागदापासून डिजिटलकडं, वसाहतकालीन बँकिंगपासून आधुनिक बँकिंगकडं आणि डिजिटल व्यवहारांपासून डिजिटल न्यायाकडं नेणारा हा महत्त्वाचा पूल आहे असं त्यांनी नमूद केलं। हे विधेयक केवळ जुन्या कायद्याचं रूपांतर नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या भारताचा आणि आधुनिक अर्थव्यवस्थेवरील आत्मविश्वासाचं प्रतीक असल्याचंही खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केलं।